नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण आत्तापर्यंत 2 चॅप्टर अभ्यासलेले आहेत, नंबर सिस्टम 1, नंबर सिस्टम 2 आणि आता आपण चॅप्टर नंबर 3 HCF LCM पाहत आहोत. पार्ट 1मध्ये मी तुम्हाला जवळजवळ 4 पॉईंट सांगितले, ज्यामध्ये फॅक्टर्स, डेफिनेशन, फॅक्टर्स कसे एक्झाम्पल त्याचे बघितले, मल्टिप्लिकेशन डेफिनेशन आणि एक्झाम्पल पाहिले, मल्टिप्लिकेशन फॅक्टर्समधला डिफरन्स आपण पाहिला आणि त्याच्या एक्झाम्पलमधलाही डिफरन्स आपण पाहिला. आपल्याला HCF LCM जर करायचं असेल तर त्यासाठी फॅक्टर्स मल्टिपल माहीत असावेच लागतात, कारण की HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि मल्टिपल म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. आणि जर आपल्याला फॅक्टरनी मल्टिपलच जर माहीत नसतील तर आपण HCF LCM फाइंड करू शकत नाही. HCF LCM सोडवण्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी यावी लागते. डिव्हिजिबिलिटीनं आपल्याला पटकन फॅक्टराईज करणं सोपं जातं, कारण की आपल्याला कन्सिडर करताना डिव्हिजिबिलिटी माहीत असेल तर आपण पटकन ओळखू शकतो की या नंबरला कोणत्या नंबरने, कोणत्या प्राईम नंबरने डिवाईड करता येतं. आणि आपल्याला डिव्हिजिबिलिटी पाठ करण्यासाठी मी ट्रिक्स काही तुम्हाला आणलेले आहेत, काही शॉर्टकट्स आणलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे, बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 2 त्याची रूल पाहून घेऊया. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इफ द नंबर इन द वन्स प्लेस इज एनी ऑफ द डिजिट 0, 2, 4, 6, 8. कोणत्याही नंबरच्या वन्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे डिजिट असतील तर त्या नंबरला 2ने डिवाईड करता येतं. तो नंबर डिव्हिजिबल बाय 2 असतो. ठीक आहे, एक्झाम्पल पाहूयात. 1 डिजिट नंबर आपल्याकडे आहेतच किती, 1 to 9. ओके, त्यामध्ये 2, 4, 6, 8 हे 2ने डिवाईड होणारे 2चे मल्टिपल्स आहेत. त्यानंतर 2 डिजिट नंबर्स असतात. 2 डिजिट नंबर आपल्याला टोटल आहेत 10 to 99 आणि त्यामध्ये ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 आहे, म्हणजे जे सगळे इव्हन नंबर आहेत ते सगळे आपले डिव्हिजिबल बाय 2 आहेत. ठीक आहे, 3 डिजिट त्यामध्ये मी एक्झाम्पल तयार केली बघा. जस्ट तुम्ही युनिट प्लेसला 0, 2, 8, 6, 8 असं लिहित गेलात की तुमचे एक्झाम्पल तयार होतात. एक्झाम्पल स्वतः घ्यायचे आहेत, स्वतः त्याची प्रॅक्टिस करायची आहे. यामुळं आपल्याला हा रूल लक्षात राहतो. त्यामुळं यामध्ये तुम्ही अशा प्रकारे सेपरेट 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट असे सेपरेट पॉसिबिलिटी घेऊन तुम्ही त्यामध्ये एक्झाम्पल तयार करायचे आहेत, ज्यामुळं तुम्हाला थेरी लक्षात राहते. मी तुम्हाला मागेही सांगितलं, मॅथ्समध्ये थेरी असते, डेफिनेशन्स असतात. त्या डेफिनेशन जर लक्षात राहिल्या तर आपल्याला ते सोडवणं खूप सोपं जातं. त्यामुळं माझी ही विनंती राहील तुम्हाला, तुम्ही एक्झाम्पल प्रॅक्टिसमधूनच त्या डेफिनेशन्स, ते रूल्स तुम्ही लक्षात ठेवत जा. त्यामध्ये 3 डिजिट नंबर कसे तयार करायचे. 3 डिजिट नंबर आहेत कुठून कुठंपर्यंत, 3 डिजिट नंबर आहेत आपले 100 to 99 पर्यंत. ठीक आहे, त्यामध्ये कोणत्याही नंबरला तुम्ही 0, 4, 6, 8 असं जर देत गेलात किंवा असे 2 लिहायचे, 5, 1, 8, पुढं तुम्ही कोणता नंबर घेताय हे मॅटर करत नाही. युनिट प्लेसला फक्त 0, 2, 4, 6, 8 घ्यायचं आहे आणि 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे. ठीक आहे, 4 डिजिटमध्येही तसंच आहे, 0, 2, 4, 6, 8 पुढं त्याच्या पाठीमागे कोणते नंबर आहेत हे कन्सिडर केलं जात नाही. 0, 2, 4, 6, 8 युनिट प्लेसला असेल तर त्या नंबरला 2ने डिवाईड होतं. ठीक आहे, यानंतर आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 3 पाहणार आहोत. बघा, रूल पाहून घ्या. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. दिलेल्या नंबरच्या डिजिटमधील समला जर 3ने डिवाईड करता येत असेल तर त्या नंबरला 3ने डिवाईड करता येतं. आपण एक्झाम्पलमधून क्लिअर करून घेऊयात. बघा, 1 डिजिट नंबर आहेतच किती, 369 मल्टिपल ऑफ 3. 2 डिजिट नंबर घ्यायचं आहे कोणतेही, मी 17 नंबर घेतलेला आहे. 17मध्ये डिजिट आहे 1 and 7, त्याची ॲडिशन होते 8. 8ला आपण 3ने डिवाईड करायचं आहे, इथं कंडिशन तशी सांगितलेली आहे. सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर, 8 ही या नंबरमधल्या डिजिटची सम आहे, त्याला 3ने डिवाईड करायचं आहे. त्याला 3ने डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर होतो 2, हे नॉट डिव्हिजिबल आहे. म्हणजेच 17 8ला डिवाईड होत नाही 3ने,
त्याच्या डिजिटच्या समला, म्हणजेच 17ला 3ने डिवाइड होत नाही. 17 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. तेच पहा, मी दुसरं एक्झाम्पल घेतलं 36. ॲडिशन करायचे, 3 + 6 ॲडिशन होते 9. 9ला 3ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर होतो 0. जर 9ला डिवाइड होतं आहे तर 36ला डिवाइड होतं. ठीक आहे, सॉरी, म्हणजे 36 इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, अशा प्रकारे 3 डिजिट आणि 4 डिजिटचं पण करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, 3 डिजिट नंबर घेतले मी 122. 122ची ॲडिशन केली मी, 1 + 2 + 2 5. 5ला 3ने डिवाइड होतं का? नाही हो, टर्मिनेटिंग नाही आहे हा नंबर, तो 2 रिमाइंडर राहतो. त्यामुळं जर 3ने 5ला डिवाइड होत नाही, म्हणजेच 122 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. इतकं सोपं असतं हे. फक्त प्रॅक्टिस करायचे, फक्त एक्झाम्पल घ्यायचे आणि खूप प्रॅक्टिस करायचे. हे खूप महत्त्वाचं असतं. बघा, दुसरं एक्झाम्पल 231. ॲडिशन 2 + 3 + 1 इज 6. 6 डिव्हिजिबल बाय 2? येस, इज डिव्हिजिबल बाय 2. रिमाइंडर हिअर 0. दॅट मीन 231 इज डिव्हिजिबल बाय 3. 4 डिजिट नंबर घ्यायचा आहे. अगेन मी 4 डिजिट नंबर घेतलेला आहे. 1023. 1 + 0 + 2 + 3 इज इक्वल 6. 6 divisible by 3? Yes, terminating. Reminder here 0. That means 1023 is divisible by 3. Second example, 8321. 8 + 3 + 2 + 1 is equal 14. 14 divisible by 3? Not. Here is 2 reminder. That means 8321 is not divisible by 3. इतकं सोपं असतं हे. तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस केल्यामुळं तुमच्या तो टेस्टचा रूल लक्षात राहतो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आले, प्रत्येक एक्झाम्पलची 50-50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करा. तुम्ही जर हे चॅप्टर, हे पॉईंट्स एका वर्षात 6 महिन्यात रोज जर प्रॅक्टिस करत गेलात तर तुम्ही तुमच्या 3 ते 4 वर्षाचं काम सोपं करता. आणि त्यानंतर तुम्ही मॅथ्सच्या लेक्चरला स्कूलमध्ये अटेंड करा, लक्ष द्या. तुमचं काम खूप सोपं होतं. पुन्हा प्रॅक्टिस करावीही लागत नाही. आपल्याला एखादा पारायण केल्यानंतर जसा त्याचा रिझल्ट मिळतो तसं हे त्याचं पारायण आहे म्हणा, किंवा त्याचा तो मन लावून काम करण्याची जी पद्धत असते त्यामुळं आपण ते शिकतो. शिकण्याच्या वेळेत शिक्षणच, अभ्यासच केला पाहिजे. ती वेळ असते, त्या वेळेचा उपयोग करा आणि या ट्रिक्स तुम्ही आजमावून पहा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. पुढची टेस्ट बघूयात आपण, लास्ट वन या पार्टमधली. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 4. रूल काय आहे? नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 इफ द नंबर फॉर्म्ड बाय the digit in the ones and tens place of a given number is divisible by 4 or ends with 0. दिलेल्या नंबरच्या वन्स आणि टेन्स प्लेसमध्ये मधील जो नंबर तयार होतो त्याला जर 4ने डिवाइड झालं तर पूर्ण नंबरला 4ने डिवाइड करता येतं. किंवा एंड्सला जर 0 असेल, डबल 0 असेल, वन्स अँड टेन्स प्लेसमध्ये जर 0 असेल तर त्या नंबरला 4ने डिवाइड करता येतच येतं. दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. ओके, आपण एक्झाम्पल घेऊन आणखीन क्लिअर करूयात. 1 डिजिट, हाऊ मेनी नंबर्स? 4 and 8 ऑब्वियसली, मल्टिपल ऑफ 4. 2 डिजिट नंबर्स, मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे 98. 98ला डिवाइड करायचं आहे 4ने, डिवाइड होत नाही, रिमाइंडर 2 राहतो. दॅट मीन 98 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. सेकंड एक्झाम्पल 72. 72 इज डिव्हिजिबल बाय 4 कॉज हिअर इज रिमाइंडर 0. दॅट मीन 72 इज डिव्हिजिबल बाय 4. ओके, नेक्स्ट वन 3 डिजिट एक्झाम्पल पाहूयात आपण. बघा, 3 डिजिट एक्झाम्पल्स. 3 डिजिट मी एक्झाम्पल घेतलेला आहे 189. जस्ट युनिट अँड टेन्स प्लेस कन्सिडर हिअर. 89ला 4ने डिवाइड केल्यानंतर होतं का? नाही होत, रिमाइंडर 1 राहतो. दॅट मीन 189 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. सेकंड एक्झाम्पल 248. 248 हिअर इज 48ला फक्त डिवाइड करायचं आहे. 48 इज डिव्हिजिबल बाय 4 कॉज रिमाइंडर इज 0. दॅट मीन 248 इज डिव्हिजिबल बाय 4. 900मध्ये वन्स अँड टेन्स प्लेसमध्ये 0 आहे. जर त्या नंबरचा एंड्स वन्स अँड टेन्स प्लेसमध्ये 0 असेल तर तो नंबर डिव्हिजिबल बाय 4 असतोच असतो. सो कोणतंही सॉल्युशन न करता तुम्ही डिरेक्टली सांगू शकता 900 इज डिव्हिजिबल बाय 4. ओके,
नेक्स्ट वन 4 डिजिट नंबर्स. 4 डिजिट नंबर घेतलेले मी 1351. जस्ट 51 हिअर. 51 is not divisible by 4 cause remainder is 3. That means 1351 is not divisible by 4. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल 3664. 64 फक्त घ्यायचा आहे. वन्स अँड टेन्स प्लेसचा नंबर घ्यायचा आहे. 64 डिव्हिजिबल बाय 4. दॅट मीन 3664 इज डिव्हिजिबल बाय 4. इतका सोप्या पद्धतीनं जर प्रॅक्टिस करत गेला तर किती काम सोपं होतं पाहून घ्या. त्यानंतर पहा 300 इज डिव्हिजिबल बाय 4 कॉज इट्स एंड्स विथ 0. वन्स अँड टेन्स प्लेसला 0 आहेत, 2 0 आहेत. हा नंबर 4ने डिवाइड होतोच होतो. अशा प्रकारे तुम्ही डिव्हिजिबिलिटीची टेस्टचं सेंटेन्स तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं 1 डिजिट, 2 डिजिट, 3 आणि 4 डिजिट सेपरेट एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली. प्रत्येक टेस्टमध्ये, प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस करत गेला तर ती टेस्ट तुमच्या परमनंटली लक्षात राहते, याची गॅरंटी मी देते. अशा प्रकारे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.